नमस्कार मित्रांनो, मी गणेश शंकरलाल शंकरपेल्ली। आजचा जो विषय आहे 2024 मध्ये सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये निवडणुका झाले होते। त्या निवडणुकामध्ये अब्दुल सत्तार यांनी 18 नोव्हेंबर 2024 रोजी प्रियदर्शिनी चौक येथे आपल्या प्रचार सभेच्या भाषणामध्ये सरळ जनतेला धमकी दिली होती। त्या भाषणामध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना असे सांगितले की जो कोणी त्यांना मतदान देत नाही तर त्यांचे नाव गपचूप चिठ्ठीमध्ये लिहून पाठवावं व त्यांचे काय करायचं त्यांच्याकडे रामबाण इलाज आहे। ते तशा लोकांना जे मतदान देणार नाही त्यांना गोळ्या देतील, सलाईन देतील, इंजेक्शन देतील, एंजिओग्राफी करतील, एंजिओप्लास्टिक करतील आणि त्यांचा बायपास सुद्धा करतील, असा त्यांचा भाषणाचा मजकूर होता। या भाषणाचा त्याच दिवशी 18 नोव्हेंबर रोजी त्यांनी जे भाषण दिला, दुसऱ्या दिवशी मी 19 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक आयोगाचे एक सी विजिल ॲप असते, त्या सी विजिल ॲपमध्ये मी माझ्या डेस्कटॉपवर एका यूट्यूब चॅनलचं न्यूज चॅनल आहे, त्या न्यूज चॅनलला मी माझ्या कॉम्प्युटरवर चालवला आणि सी विजिल ॲपमध्ये मी त्या व्हिडिओचा रेकॉर्ड करून व माझे तक्रार त्याच्यामध्ये दाखल करून मी तक्रार नोंद केली होती। त्याचा सी विजिल नंबर सुद्धा आला होता। परंतु त्याच दिवशी 3-4च्या आसपास माझे व इतर काही लोकांचे पण मी त्यांना तक्रार द्यायला सांगितले। सगळ्यांचे व्हिडिओ गायब झाले होते, म्हणजे तक्रार सहित गायब झाले होते। नंतर मी लेखी तक्रार दिली 5 वाजता आणि तिथं मी तक्रार त्यांना सांगितले की आमचे जे सी विजिल ॲप आहे त्याच्यामध्ये ते व्हिडिओ आणि आमचे तक्रार गायब झाले, ते कसे झाले ते त्याची तुम्ही चौकशी करा। नंतर 7 ते 7:30 वाजता ऑटोमॅटिक आमचे जे तक्रार आहे ते दिसायला लागले। नंतर 2 दिवसानंतर सिल्लोड निवडणूक विभागामध्ये आदर्श आचारसंहिता पथक प्रमुख म्हणून DS अहिरे जे गटविकास अधिकारी होते त्यावेळेस, तर त्यांनी मला एक पत्र पाठवले। त्या पत्रामध्ये त्यांनी असं सांगितलं की अब्दुल सत्तार यांनी सर्व जनतेस त्यांच्या भाषणामध्ये असे सांगितले की कोणालाही मतदान करा पण 100% मतदान करा। परंतु त्यांच्या जे भाषणाचे जे निष्कर्ष त्यांनी सांगितले की त्या भाषणामध्ये धमकी आहे, त्यांनी धमकी दिली असं काही निष्पन्न होत नाही, म्हणून माझी तक्रार त्यांनी निकाली काढून त्यांचा सर्रासपणे म्हणजे एकदम उघडपणे त्यांचा बचाव केला। जर त्या दिवशी हे जे DS अहिरे आहेत त्यांनी जर निर्णय योग्य दिला असता तर अब्दुल सत्तार त्याच दिवशी अपात्र झाले असते आणि ते निवडणुकीमधून बाद झाले असते। नंतर मी निवडणूक अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे तक्रार दिली, आक्षेप घेतला, त्यांनी काही कारवाई केली नाही, म्हणून मी जिल्हा निवडणूक अधिकारी जे कलेक्टर असतात त्यांच्याकडे तक्रार दिली। माझ्या तक्रारीवर उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी लतीफ पठाण यांना पत्र पाठवले होते की याच्यावर तुम्ही लवकर निर्णय घ्या। परंतु तोपर्यंत आपल्याकडे निवडणूक झाली आणि अब्दुल जे सत्तार आहेत ते निवडून सुद्धा आले। त्यानंतर मग मी आणि महेश शंकरपेल्ले यांनी इलेक्शन पिटिशन फाईल केले होते। इलेक्शन पिटिशनमध्ये महेश शंकरपेल्ले यांनी त्यांचे जे शपथपत्र आहे, अब्दुल सत्तार यांचे जे शपथपत्र आहेत ते खोटे आहेत आणि त्यांनी चुकीचं आणि भ्रमित आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी लपवल्या आहेत, म्हणून त्यांनी खोटा शपथपत्र दाखल केला। या मुद्द्यावर त्यांनी इलेक्शन पिटिशन फाईल केली आणि त्याच इलेक्शन पिटिशनमध्ये मी जो मुद्दा आहे माझा जो धमकीचा आहे त्या व्हिडिओच्या आधारावर मी सुद्धा त्याच्यामध्ये तक्रार दाखल केली, इलेक्शन पिटिशन फाईल केली। त्या इलेक्शन पिटिशन फाईलचे मी सगळ्यांना महेश शंकरपेल्ले आहेत त्यांनी सगळ्यांना दाखवलेच आहेत की कोणता नंबर आहे काय आणि त्याचं कसं पाठपुरावा करायचं याबद्दल त्यांनी व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत। आम्ही जनतेकडून पैसे मागणी केली होती की इलेक्शन पिटिशन दाखल करायचं आहे आणि इतर केसेस दाखल करायचे आहेत। त्यावेळेस जनतेने सुद्धा आम्हाला प्रतिसाद दिला, पण काही कारणास्तव आम्हाला जेवढे पैसे पाहिजे होते तेवढे जमा झाले नव्हते। नंतर परत 2-4 महिन्यानंतर मी परत जिल्हा अधिकारीकडे पाठपुरावा केला की या प्रकरणामध्ये अजून कोणीच निर्णय घेतला नाही, तुम्ही सुद्धा निर्णय घेतला नाही, कमीत कमी याच्यामध्ये निर्णय घ्या, अंतिम निर्णय घ्या। तो व्हिडिओ जो आहे अब्दुल सत्तारने जो त्या भाषणामध्ये धमकी दिली होती का नाही एवढं तरी सांगा। परंतु कोणीच आतापर्यंत काहीच त्याच्यामध्ये निर्णय दिला नाही, म्हणून मी शेवटी सिल्लोड न्यायालयामध्ये क्रिमिनल केस फाईल केली, प्रायव्हेट कंप्लेंट। त्या क्रिमिनल केसचा नंबर आहे 279/2025। मी अब्दुल सत्तार आणि DS अहिरे जे आचारसंहिता पथक प्रमुख होते त्यांच्या विरोधात माझं क्रिमिनल केस फाईल केलेले आहे। नंतर
ते केस फाईल केल्यानंतर सुद्धा जे जिल्हाधिकारी आहेत दिलीप स्वामी आणि SDM आहेत जे लतीफ पठाण यांनी काहीच कारवाई केली नाही, म्हणून शेवटी मी त्यांना लीगल नोटीस दिली. लीगल नोटीस दिल्यानंतर मी आता परवाच्या तारीखमध्ये जे सिल्लोड न्यायालयामध्ये आहेत मी त्यांना सुद्धा या केसमध्ये पार्टी बनवलेले आहेत. याचं कारण असं आहे की हे जे दिलीप स्वामी आहेत, लतीफ पठाण आहेत आणि जे अहिरे आहेत, हे सर्वांनी मिळून त्याचा बचाव केला, कोणताच निर्णय घेतला नाही. म्हणून विविध कायद्याच्या अंतर्गत ते सुद्धा तेवढेच अपराधी आहेत जेवढे अब्दुल सत्तार आहेत. कारण सगळे एकमेकांशी मिळून अब्दुल सत्तारला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दिलीप स्वामी आणि लतीफ पठाण हे अब्दुल सत्तारच्या इशाऱ्यावर काम करतात हे सुद्धा दिसून येत आहे. म्हणून मी आता सगळ्यांविरुद्ध कंप्लेंट, प्रायव्हेट कंप्लेंट, क्रिमिनल कंप्लेंट फाईल केलेली आहे आणि लवकरच या सगळ्यांवर आपण यांना शिक्षा कशी होईल याबाबत मी 100% प्रयत्न करणार आहे. स्वतः पार्टी इन पर्सनमध्ये मी केस फाईल केलेली आहे. लवकरच तुम्हाला निर्णय सुद्धा मिळेल. आणि ह्याच्यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की हे जे प्रकरण आहेत लवकरात लवकर म्हणजे दर आठवड्याला याचे तारीख होणार आहे असं मी वरती PDGला मी लेटर दिले होते आणि ते PDGचं लेटर आता सिल्लोडच्या न्यायालयामध्ये त्याचं पत्र सुद्धा आलेलं आहे. आणि आता आपले केस जे आहेत सुरुवातीच्या स्टेजलाच आपल्या दर आठवड्याला आपली केस जे प्रकरण आहे ते चालणार आहे. तर मित्रांनो, माझं असं म्हणायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे की आम्ही आमची लढाई तर पार पाडतोच आहे, आम्ही प्रामाणिकपणे लढत आहेत. पण सध्या आत्ताच्या स्थितीला जे तहसीलमध्ये मनोज साबळेचं मी जे पाहतो आहे, त्यांनी जे आंदोलन केलं आहे त्या आंदोलनामध्ये लोकांचा प्रतिसाद किती मिळत आहे याच्यावरून मला असं वाटतं की सिल्लोडचे जे तालुक्यातील लोक आहेत त्यांना काय झालं मला तेच कळत नाही. आम्ही वारंवार व्हिडिओ बनवून तुम्हाला तुमचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे की कोणी असो कसं असो, तुम्ही जर पक्के असेल तर तुम्ही कशाही पद्धतीने कोणत्याही व्यक्तीला किती भ्रष्टाचारी असो, किती अत्याचारी असो, त्याच्या विरोधात तुम्ही लढाया देऊन त्यांना त्यांना अपराध केला असेल तर त्यांना शिक्षा देऊ शकतो असा आम्ही अनेक वेळा प्रयत्न केला आहे. आता हा व्हिडिओ बनवण्याचा अजून एक उद्देश असा आहे की आम्ही जे सांगितलं होतं इलेक्शनच्या वेळेस महेश शंकर पेल्ले आणि मी की आम्ही या जे इलेक्शनमध्ये जे काय आहे त्याच्यामध्ये आम्ही 100% प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये काहीतरी निर्णय आणू. पण आता दोन्ही केस फाईल झालेले इलेक्शनच्या प्रकरणावर, इलेक्शन पिटिशन पण फाईल झालेले आहे आणि आता आपले क्रिमिनल केस पण फाईल झालेले आहेत. ह्याच्यामध्ये अब्दुल सत्तारला 3 वर्षाची शिक्षा होऊ शकते आणि त्याच्यासोबत असलेले सर्व जे अधिकारी ज्यांना आपण पाठवू त्यांनाही शिक्षा होईल याची मी 100% खात्री देतो. धन्यवाद.